साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. जय हो जय हो बाबाजी बाबाजी जय हो. मेघना ए मेघना अरे घ्या हा प्रसाद घ्या बाबाजीच्या पाया पडा आणि आनंदाने आदित्य देसाईला फोन करून होकार कळवा. या बाबा ते मला थोडं बोलायचंय. हे बघा आपलं काल ठरलंय ना त्या अर्धी चड्डीवाल्याबद्दल काहीही बोलायचं नाही. ठरलंय की नाही बाबा? पण आता पण बिन काही नाही. आता फक्त आनंदात राहायचं सुखात संसार करायचा श्रीमंतीत राहायचं बस. आपण माझ्या सुखाचा तरी विचार करा ना. किती ठरवलं राग राग करायचा नाही चिडायचं नाही. तुम्हाला ते मान्यच दिसत नाही हा. समोरून सुख चालून येत आहे पण तुम्ही त्याला नाकारताय. ठीक आहे सोक्ष मोक्ष लावूनच टाकूया. आत्ता लावूया. अहो अहो काल आपलं काय ठरलं होतं? आज सकाळी उठून ह्या आदित्य देसाईला फोन करून होकार कळवणार ठरलं होतं. विचारा त्याला फोन केला का? बाबा मी प्लीज ओरडू नका ना. मला हौस आहे ओरडायची आणि मी हे ओरडतोय ते तुमच्या भल्यासाठीच ना. हा अहो जरा ती काय म्हणते ते ऐकून तरी घ्या ना. बाबा मला आदित्य देसाईशी लग्न नाही करायचंय. मला माझ्या आदित्यशी लग्न करायचंय. आम्ही ठरवलंय तसं लग्न करण्याचं. झालं बोलून तुमचं. आता मी बोलू? मध्ये बोलायचं नाही. तुमचं बोलणं मी शांतपणे ऐकून घेतलेलं आहे. अजिबात मध्ये बोलायचं नाही. बाबा हो आमचं खूप प्रेम आहे हो एकमेकांवर. आहे ना. आणि तोच मूर्खपणा उतू चाललाय. उतू चाललाय तो. नाही तुमच्या वयात प्रेम होऊ शकत होत असत. माझी हरकत नाही. माफ केलं तुम्हाला त्याच्याबद्दल. पण लग्नापर्यंत हे प्रकरण गेलेलं मला मान्य नाही. हा तुझा आदित्य याचा बाप लहानपणीच गेला. हा राहतो त्याच्या काकाकडे. याचा भाऊ दुसऱ्या काकाकडे. आई बहीण मामाकडे. हा पोटापाण्यासाठी करतो काय? कधीतरी चायनीज गाडी चालव, कुठल्यातरी गॅरेज मध्ये काम कर, कुठल्या तरी बार मध्ये गिटार वाजव. याचा काका सडापटे भाड्याच्या घरात राहतात. साधी गोष्ट. या आता एम ए करताय. तो आदित्य त्यांच्या पुढे 2 वर्ष पण अजून बीए झालेला नाही. पण बाबा त्यांना ड्रॉप घेतला. पूरग्रस्तांना मदत करायला गेला होता तो. स्वतःची चड्डी फाटलेली आणि हा दुसऱ्यांच्या कपड्यांना फिगळं लावणार. हे बघा मोडकळीला आलेल्या घरात फाटक्या कपड्यात मोडक्या भांड्यात 4 दिवस सुखाचे जातील तुमच्या या प्रेमामुळे. सो कॉल्ड प्रेमामुळे तुम्ही इथे ऐशो आरामात राहता.
स्वतःचं हक्काचं घर आहे, स्वतःची खोली आहे, छान गादी आहे, खायला पाहिलं सगळं व्यवस्थित आहे. आता हे तुमच्या त्या संसारातून वजा करा. काय उरतं हातात? काहीच नाही, पैसा सुद्धा नाही. आणि तेव्हा पैशाची जास्त एवढी भासते. एवढं सगळं ऐकून सुद्धा तुम्हाला आमचं म्हणणं मान्य नसेल तर हरकत नाही. तुमच्यासाठी आजपर्यंत आम्ही जो पैसा जमा केला आम्ही दान देऊ आणि आम्ही दोघेही विष देऊन मरू. बाबा, मला जे बोलायचं होतं ते बोलून झालंय. आता तुम्ही शांतपणे विचार करा आणि तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. आण ना लवकर, भूक लागली मला. अरे हो रे बाबा, तेच करते. तुलाच बटर लागतं ना इडलीवर. हे घे. चटणी कोण आणणार? आणते आणते. हे काय दिसत नाही का तुला? काय चाललंय तुझं सकाळी सकाळी काव काव करतोयस ते? काय झालं काय तुम्हा दोघींना? काही नाही. आदित्यचं बघतोस ना काय चाललंय ते. त्याच्यामुळे आम्ही तिघी खूप बेचैन आहोत. जाऊ दे ग माई, पहिलीच मुलगी बघितली ना ऑफिशियली. गोंधळला असेल. तू एवढं कॅज्युअली नको घेऊस हं अमित. आदित्यने आल्या आल्या दुसऱ्या दिवशी तिला फोन केला होता आणि ती अजून उत्तर देते. मग हा बसला आपली वाट बघत. बरोबर नाही वाटत ना रे. काहीतरीच काय त्यात. थोडं थांबायला काय हरकत आहे? तू तर हे बोलूच नकोस हं अमित. तू मला 29 वेळा फोन केले होतेस. ते काय, ते तू मला हो म्हणणार आहे मला माहित होतं, म्हणून बिंदास्त होतो मी. पण ह्यानं टेन्शन घेतलंय ना रे. त्याचं लक्षच लागत नाहीये कशात. ती मेघना त्याला असं लटकवते ना, मला अजिबात आवडत नाहीये. मला सुद्धा आवडत नाहीये हे. आम्ही तरी आपला आदित्य किती साधा सरळ सालस मुलगा आहे. भाग्य लागतं अशा मुलाशी लग्न करायला. कळत कसं नाही काय पोरीला? तेच ना. माई, पण प्रत्येकाचा चॉईस असतो. आता आंबा न आवडणारी धन्यवाद माणसं असतातच ना, पण तो त्यांचा चॉईस असतो. अमित, पण आपण ते समजून घ्यावं ना आणि सोडून द्यावं. पण हा आपला बसलाय त्याच्या फोनची वाट बघत ताटकळत. माई, मी काय म्हणते, तुम्ही बोलून टाका आदित्यशी. हो अगं, पण तो आला तर पाहिजे ना. ये बाळा ये, बस. घे इडली घे. आदित्य, आपण कुडाळकरांकडे नकार कळवून टाकूया का? का? अगं पण मी तर. नाही नाही, तसं नाही रे. म्हणजे तुला मुलगी आवडली की नाही हे तू काहीच सांगत नाहीयेस ना. नाही म्हणून म्हटलं की नाहीतर होकार कळवून टाकूया का तिच्या मावशीला? नको माई, तिचा आधी फोन येऊ दे मगच. कदाचित तिला अवघडल्यासारखं वाटत असेल रे. नाही म्हणजे काय आहे, तुमचं अरेंज मॅरेज आहे ना. लव्ह मॅरेज मध्ये चालून जातं सगळं. कदाचित डायरेक्ट बोलता येत नसेल तिला, म्हणून म्हटलं कळवून टाकू का तिच्या मावशीला? नाही माई, हे बघ, अरेंज मॅरेज असलं ना तरी हा निर्णय तिचा स्वतःचा असायला हवा. मी जसं थेट बोललो तसं तिनेही बोलायला हवं. मला ते अवघड वाटत नाही. ते काही नाही, आता जे काही होईल ते तिचा फोन आल्यावरच. बरोबर आहे तुझं. नाही, बरोबर आहे तुझं. तुम्ही त्याला छळू नका उगाच. बघ, प्रेमात पडलेलं असं छळू नये. हा, प्रेमात? मी प्रेमात पडलोय का तिच्या? अर्चना, ए पोरानो, हळू खेळा. ए विजया, आलो आलो. राणे काकू, अगं या पटकन. काय हो? काय गो, काय आणूच आहे का मार्केटातून? हो हो, 1 किलो बीट घेऊन या. मुलांना डब्यात उकडून देईन म्हणते. अगं खाणार आहेत का ती? अगं मस्त असं लिंबू पिळून देते की. देवा देवा, मुलांना देवा आणि आपल्या अधिक पण देवा.
जरा तरतरी येईल ग ते का. पोरगा पार भिरभिरलाय गो. मी कालच बघलंय गो येताना. चेहरा पार उतरलाय पोराचा. काय गो त्या पोरीचा फोन नाही इला अजून. काय सांगू काकू आता तुम्हाला. हं? अहो गेले कित्येक दिवस आमच्या घरात हेच डिस्कशन चालू आहे. तुम्हाला सांगू आमच्या आदित्यने तर डायरेक्ट फोन केला तिला रीतसर पसंती विचारण्यासाठी. होय काय. पण तिथून काही उत्तरच आलं नाही. आता तुम्हीच सांगा याचा अर्थ काय समजायचा. प्रश्नच नाही तर मग. हा म्हणजे मी काय म्हणतोय, गेला बाजार, आपला पोरगा त्यांना पसंत नसेल नाही म्हणजे आपल्या अधिक नाव ठेवूक जागा नाही. हा काय खोट काढशील सांग ना. काय खोट काढशील त्यात. अगदी खणखणीत बंदा रुपया आपला आधी. मी तर म्हणते तिच्या मावशीक फोन लाव रीतसर. होय तर हो नाही तर नाही. काय चल येते मार्केटातून. हा बीट आणा हं काकू. हो हा बोला. बोला काय, तुम्ही करायला लावलात का फोन? अहो तुम्ही निघून गेल्यानंतर मी एकटी कसं सांगणार तिला. एकटी कसं सांगणार म्हणजे? तुम्ही काय घाबरता की काय त्यांना? तसं नाही हो. पण काय, अहो रागाच्या भरात मी निघून आलो पण तुम्ही तिकडे होतात ना. तुम्ही सांगायचं तर फोन करायला. नाही ती बाबाजींनी मंत्रून दिलेली साडी नेसायला नकार दिला ना तेव्हाच सगळा गोंधळ झाला. आपण एवढं सगळं करतोय त्यांच्यासाठी, ह्या आपलं नाक कापायला निघालेत. आता तुम्हीच बघा काय करायचं. सगळं खापर शेवटी माझ्यावर. धन्य आहे. हे घ्या. काय चाललंय तुमचं. या कपाटाच्या दाराचं ना सेटिंग बिघडलंय बहुतेक, किंवा त्या बिजागरीत काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आवाज येतो बारीकसा. पुरे झालं तुमचं आता. काय तर म्हणे आवाजावरनं कळतंय वस्तू बिघडले म्हणून. नंतर बरोबर निघतं की नाही. हो पण दिवसेंदिवस तुमचा मंत्रचयपणा वाढत चाललाय बरं का. मला आधी सांगा, आदित्यच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे आपण. नाही दिवसभर तुमच्या आजूबाजूला कोण ना कोणतरी असतं, मग मला तुमच्याशी अजिबात काही बोलता येत नाही. म्हणून आता हा विषय काढते. सांगा बघू काय करायचं. आपण काय करणार म्हणजे जे काय करायचं त्यांनी करायचंय. तुम्ही माझ्याशी नीट बोलणारच नाही आहात का. ठीक आहे मग जो काय निर्णय घेईन ना तो घेईन आणि मोकळी होईल. मग मला बोलू नका. हा अच्छा गुड नाईट. असं नको ग करूस तू. इतकं काय एकदम. बस 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 धड बस बोलायचं नाही म्हणजे काय. हे बघ, काल रात्री माझं त्याच्याशी बोलणं झालंय एकदम हार्ट टू हार्ट. मग ती मुलगी आवडली आहे त्याला. अहो ते तर त्याने आम्हाला तेव्हाच सांगितलं, पण त्या मुलीकडून काहीच रिस्पॉन्स नाहीये. तर तिलाही थोडा वेळ द्यायला हवा आपण. तर तुझं एकंदर काय मत झालंय त्या मंडळींबद्दल. नाही म्हणजे काहीतरी बिनसलं होतं त्यांचं. म्हणजे ना केलं त्यांनी आमचं स्वागत खूप छान केलं, सगळं अगदी व्यवस्थित केलं, पण कुणाचंच लक्ष नव्हतं. म्हणजे ना काहीतरी मनात खळबळ चालू जाणवत होतं आम्हाला. मग काय नको नको ते विचारायला लागले माझ्या डोक्यात. आणि तुम्हा लोकांच्या नको तेच आधी येतात. अहो असं काय. शी बाबा. अहो आता त्या मुलीने सुद्धा फोन करायला हवा की नको. आता हल्लीची ही मुलं बघण्या बिघण्याच्या कार्यक्रमामध्ये ऑकवर्ड होतात. तो मला आदित्यच आवडलं. थेट फोन करून पसंती विचारली त्यांना स्वच्छ. आणि शेवटी काय त्या दोघांचं कम्युनिकेशन महत्वाचं. खरंय, पण तोपर्यंत आपण काय करायचं. वाट बघायची. विजया मी काय म्हणतेय, या दोन मुलींचे फोटो ना मला सॉलिड इंटरेस्टिंग वाटतायत. आणि अगं हिची तर उंची सुद्धा मॅच होतीये. ही बघ. अय्या हो ग खरंच की. ए नको नको. पण आदित्य ना त्या मेघनाच्या उत्तरासाठी अडून बसलाय ना ग. त्याला बघू देत ग वाट. मी काय म्हणते, आपण एक दोन मुलींना शॉर्टलिस्ट करून ठेवूया, म्हणजे नंतर धावपळ नको ना. आणि बाकीच्या स्थळांचा विचार करूया स्टेप बाय स्टेप. सकाळीच आधी याच्यावरून झालेलं आहे. माई पण होत्या समोर. माझं खोटं वाटत असेल तर तू माईंना पण विचार. हे बघ माझ्या मते तरी काही हरकत नसावी. मी एक काम करते, मी माईलाच बोलवते. हा माई माई
काय काय मी काय म्हणते, एव्हाना उत्तर यायचं असतं तर आलं असतं ना. आणि मी म्हणते त्या मेघनाला असं काय सोनं लागलंय. श्श्श, हळू बोल. अगं पण त्याला आवडली ना ती मुलगी. अगं म्हणजे माझ्या बोलण्याचा उद्देश तसा नव्हता. अद्दू ज्या मुलीला होकार देणार आहे तिला आपण आपलीच म्हणणार आहोत. हो मग पण उद्या जर त्या मुलीचा नकार आला तर दुसरं स्थळ असायला हवं ना, म्हणून सांगतेय. नाही तर उगाच ह्याला शॉक बसायचा. अगं आपला अद्दू खूप हळवा आहे गो. मगाचपासून खाणाखुणा करते त्याच्या समोर विषय काढायचा नाही म्हणून ठरलंय ना असं आपलं आता. तरी काय ग, आधीच सकाळपासून तिचा फोन आलेला नाही, काही उत्तर आलेलं नाही, मग अस्वस्थ आहे तो. नाही मला काय वाटतं माई, त्या मेघनाचं उत्तर काय आहे ते उघड आहे. आपण आदित्यसाठी सरळ वेगळी स्थळ बघायला सुरुवात केली पाहिजे. करेक्ट. आपण जरा धीर धरा ना तुम्ही. एवढं काय, आपण काही सेल मधली साडी घेतोय का ही नको ती करायला. काही या मी काय ही नाहीये. हो अद्दू, अरे हे बघ, तू स्वतःहून समोरून फोन केला होतास की नाही. मग एव्हाना उत्तर यायला हवं होतं. आलं का उत्तर? हा नाही ना. आणि एवढंच उत्तर द्यायला एवढा वेळ लागत नाही काही. काय ग माई. सॉरी सॉरी. काय आहे, साडी किंवा ड्रेस घ्यायला तुम्ही याच्यापेक्षा जास्त वेळ घेता. आणि प्लस पुन्हा घरी आल्यावर नको नको तोच बरा होता असं म्हणून पुन्हा एक्सचेंज करून आणता. तिथे एकदा डिसिजन घेतला की घेतला, मग घेऊ दे ना तिला जरा वेळ. हा बघा माई, आत्तापासूनच तिची बाजू यायला लागलाय. हा प्लीज, मी काय बाजू वगैरे घेत नाहीये. हे बघ आदित्य, पण या दोघींचंही म्हणणं मला पटतंय. हा अरे माणसानं थोडा प्रॅक्टिकल विचार करायला हवा की नको. करेक्ट. मगाचपासून मी स्टेप बाय स्टेप तेच तू सांगायचा जरा प्रयत्न गप्प करते, बसशील पण- का अर्चू. नुसती बडबड बडबड वचा वचा चालू असतं तुझं. आणि काय सांगायचं असतं ते कुणालाच काही कळत नाही. गप्प बस. सगळं काही विचारते स्टेप बाय स्टेप. हा हे बघ आदित्य, माई प्लीज प्लीज आता तू लेक्चर देऊ नकोस. मला खूप काम आहे. मग ती ठेव बाजूला. हे अतिशय महत्वाचं आहे. ऐक माझं आदित्य, देव न करो पण समज समज. हा आपल्याला त्या मुलीकडून नकार आला तर आपण काय करायचं. तुला त्यातून बाहेर पडताना त्रास होता कामा नाहीये ना, म्हणून आम्ही हे सगळं. ओके ओके. तुला ती मुलगी आवडलीये ना. हो. मग झालं तर आम्हाला पण आवडलीये. हो आवडली आम्हाला पण, नाही का माई. हो तर मग पण तिचा नकार ऐकून तुला त्रास होता कामा नये, नाही का. कसं ओके आज होईल असं म्हणून पुढे जाता आलं पाहिजे तुला. तुम्ही तिघी ना काय चाललंय तुमचं? ऐक ना आदित्य. पिडत होतात ना त्याला? नाही, नाही, आम्ही खूप नाही, 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 तुमचे आवाज ऐकवले तेव्हाच मला कळलं या बायका काहीतरी बिघडवून ठेवणार. 35 वर्ष एअरलाइन्स मध्ये इंजिनियर म्हणून काम केलंय मी. जरा आवाज बदलला ना की काय बिघडलंय ते बरोबर कळतं मला. नाही काही नाना, उगाच काय. आम्ही फक्त आपल्या. नाही मला फक्त एवढंच म्हणायचंय, हे असंच चालू ठेवलं ना तर आपला आदित्य शुभमंगलाऐवजी सावधान ऐकून बोलल्यावरनं पळून जाईल. वॉर्निंग देतोय तुम्हाला. कळलंय ना, वॉर्निंग देत आहेत तुम्हाला. तुला 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 मला मी काय ग अशी का बसलीस बाळा. डोकं दुखतंय ग. अगं ताप आहे बाळा तुला. थांब आलेच मी. हॅलो, मी अर्चना दुसाने बोलतीये, आदित्य देसाईची बहीण. ओळखलं ना. हो ओळखलं ना. सॉरी हा, पण तुम्ही रागवू नका आणि गैरसमज तर अजिबात करून घेऊ नका. पण
आमच्या मेघनाला ताप येतोय हो. नाही तिला बरं वाटलं ना की 1-2 दिवसात ती तुम्हाला फोन करेल. तुमच्या भावालाच फोन करेल, चालेल ना? हो चालेल ना, ठीक आहे, ठेवते फोन. काय म्हणत होत्या? आता ऐकलंस ना? आता नंतर घेतलंच ना काढून. काही नाही, ताप आलाय म्हणे. असेल आला. आला असेल ना, मग आता काय? सर्दी, खोकला, डोकेदुखी हे सगळं होईल स्टेप बाय स्टेप. अर्चू, विजया, मला ना काहीतरी गडबड आहे असं सारखं वाटतंय ग. हो कुठे चालला लगबगिनी? हा, त्यांनी होकार द्यायचा निर्णय घेतला की नाही? अहो ताप आलाय तिला. काय अचानक? खरंच ताप आलाय तिला. तापाची काही साथ भीत तर नाहीये? मी खरं सांगताय ना? अहो असं काय करताय? मी बघितलं ना. अरे बापरे. बाबाजी एक काम करा, गोळ्या, औषधं, इंजेक्शन, काढे, डॉक्टर काय वाटेल ते करा, पण त्यांना बरं करा आणि होकार मिळवा. आता हो हो म्हणत उभे राहू नका, जा. आदित्य देसाईशीच लग्न कर, तो एकच मार्ग आहे तुझ्या सुटकेचा. मुक्याने बोलले गीत ते गाहले. स्वप्न साकारले पहाटे पाहिले. नावना त्याला काय नवे. वेगळे मांडले सोहळे तुझ साठी